भारतीय परंपरेनुसार मंगळसूत्राला महत्त्व आहे। मंगळसूत्राशिवाय लग्न मान्य होत नाही असं आपल्याकडे मानलं जातं। पण कधी विचार केलाय का की मंगळसूत्र प्रकार आला कुठून? आता काळानुसार तरुणी आपल्या आवडीची मंगळसूत्राची डिझाइन बनवून घेतात, परंतु सुरुवातीच्या काळात मंगळसूत्र कसे होते? महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये मंगळसूत्र हा अलंकार विशेष प्रचलित आहे। विवाहित स्त्रिया ते आवर्जून घालतात। लग्नासाठी नवरा बायकोच्या वयात किती अंतर असावं? सायन्स काय सांगतं? नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। अगदी साधे मंगळसूत्र म्हणजे दोऱ्यात ओवलेली काचेच्या काळ्या मण्यांची 2 पदरी माळ होय। माळेच्या मध्यभागी बहुधा सोन्याचे 4 गोल मणी व सोन्याच्या 2 वाट्या बसवलेल्या असतात। लग्नाच्या दिवशी मंगळसूत्र उलटं घातलं जातं, नंतर पहिल्या सणाला ते सरळ केलं जातं। अशी देखील आपल्याकडे एक प्रथा आहे। तमिळनाडू व केरळ या प्रदेशात ताळी नावाचा एक सौभाग्य अलंकार वधूच्या गळ्यात बांधण्याची प्रथा आहे। त्यावरूनच मंगळसूत्र बांधण्याची प्रथा सुरू झाली असावी। लग्नाच्या वेळी नवरा मुलगा हा दागिना वधूच्या गळ्यात घालतो आणि त्यानंतर पत्नी झालेली वधू आयुष्यभर ते गळ्यात ठेवते। मंगळसूत्र हा फक्त दागिना नसून भारतीय स्त्रीसाठी ते तिचे स्त्रीधन असते। ते तिच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। काही अभ्यासकांच्या मते दक्षिण भारतातून हा अलंकार महाराष्ट्रात आला असावा। त्यामध्ये भौमितिक आकृतिबंध तसेच आंबा, नारळ, कोयरी इत्यादी फळांच्या आकाराचे डिझाईन्सचा समावेश तसेच काळे मणी असतात। काही ठिकाणी काळी पोत वाख्याच्या दोऱ्यात, काळ्या गोफात किंवा सोन्याच्या तारेत गुंफून मंगळसूत्र तयार करण्याची प्रथा आहे। मंगळसूत्रालाच गाठले, डोरले, गुंठण असेही शब्द ग्रामीण भागात रूढ आहेत। पूर्वी डोरले हे मराठी विवाहित स्त्रीचे धन मानले जात असे। डोरले हे सोन्यापासून बनवले जाते। डोरले हा मंगळसूत्राचाच प्रकार। कालांतराने त्याची जागा मंगळसूत्राने घेतली। पूर्वी ग्रामीण भागात नाजूक नक्षी असलेला गोलाकार मण्यांचा हा दागिना स्त्रियांच्या आवडीचा विषय होता। तर उत्तर भारतात मुख्य सौभाग्य अलंकार म्हणजेच हातातील चुडा किंवा बांगड्या। चुड्याला जे महत्त्व उत्तरेकडे आहे तेच महत्त्व महाराष्ट्रात मंगळसूत्राला आहे। तर मग मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजच्या व्हिडिओमधील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।